नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विष्णू दुधे। आज आपल्याला 11वी अर्थशास्त्र या विषयाबाबत थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 11वीचे अर्थशास्त्र याची ओळख तसं पाहिलं तर तुम्हाला 5वी 6वी 7वी 8वी इथपासूनच झालेली आहे। म्हणजेच जे काही व्यवहार त्या ठिकाणी होत असतात, या व्यवहारांच्या बाबतची माहिती तुम्हाला भूगोल असेल, इतिहास असेल, यासारख्या विषयामधून प्राप्त झालेली आहे। अशा या अर्थशास्त्राबद्दल माहिती पाहत असताना आज आपण 11वीचे अर्थशास्त्र, मित्रांनो, अर्थशास्त्र हा जो विषय आहे तो विषय तुम्हाला 9वी आणि 10वी या वर्गामध्ये 25 मार्कासाठी उपलब्ध झालेला होता। त्याचबरोबर 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही 25 मार्कासाठी अर्थशास्त्र या विषयाची परीक्षा सुद्धा दिलेली आहे। अशा या अर्थशास्त्राचा विचार करत असताना 10वी आणि 9वी मध्ये तुम्हाला अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा ज्यावेळेस आपल्यासमोर उभा राहत असतात, त्या गरजा कशा पद्धतीने पूर्ण करावायच्या असतात, याबाबतची माहिती तुम्हाला 9वीच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये झालेलीच आहे। म्हणजेच गरजांमधून गरजांची निर्मिती होते, हे गरजांचं वैशिष्ट्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एक गरज पूर्ण झाली की ताबडतोब दुसरी गरज निर्माण होत असते, ताबडतोब त्याच्यानंतर तिसरी, दुसरी, 5वी 6वी अशा पद्धतीने गरजा एकापाठोपाठ एक त्या ठिकाणी निर्माण होत असतात। परंतु या ज्या काही गरजा निर्माण होत असतात, त्या सर्वच गरजा या सारख्याच महत्त्वाच्या असतातच असं नाही। यापैकी आवश्यक असणारी जी गरज आहे, ती गरज मित्रांनो आपण सर्वप्रथम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजेच गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी जी साधन सामुग्री म्हणजेच पैसा किती आहे, त्याचाही आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागतो। कारण गरजा अनंत असतात, परंतु त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा जो पैसा किंवा साधन सामुग्री आहे, ही साधन सामुग्री मात्र आपल्याकडे कमी स्वरूपात असते। आणि म्हणून या कमी स्वरूपाच्या साधन सामुग्रीच्या माध्यमातून किंवा पैशाच्या माध्यमातून आपण अनंत अशा स्वरूपाच्या गरजा ज्या आहेत, त्या गरजांचा क्रम लावून त्या एक एक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजेच सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हे जे अर्थशास्त्र आहे, हे अर्थशास्त्र किंवा या अर्थशास्त्राबद्दलची माहिती तुम्हाला 9वी 10वी मध्ये तर झालेलीच आहे। आणि आत्ता हा जो अर्थशास्त्र विषय आहे 11वी मध्ये प्रथम स्वतंत्र विषय म्हणून, की आता हा 25 मार्कासाठी तुम्हाला उपलब्ध नाही, तर आपल्याला हे जे अर्थशास्त्र विषय किंवा हा जो अर्थशास्त्र विषय तुम्ही मित्रांनो निवडलेला आहे, तो विषय पूर्णपणे स्वतंत्र विषय आहे आणि तो 100 मार्कासाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणून या अर्थशास्त्रामध्ये काही ज्या संकल्पना आहेत, या संकल्पना मित्रांनो तुम्ही 5वी पासून भूगोल व गणित या शालेय विषयामध्ये अभ्यासलेल्या आहेत। तसेच या विषयाची माहिती आपण 9वी व 10वीच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा 25 मार्कासाठी तुम्ही अभ्यास केलेलाच आहे। अशा या अर्थशास्त्राचा विचार करत असताना मित्रांनो, आपल्याला यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने नेमकी कोणती आहेत, याबद्दलची माहिती 11वीच्या अर्थशास्त्रामध्ये सांगितलेली आहे। म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेतील अनेक महत्त्वाच्या बदलांची
माहिती या 11वीच्या पाठ्यपुस्तकातून आपल्यासमोर आलेली आहे. हा जो अभ्यासक्रम आहे किंवा हा अभ्यासक्रमाचा जो आराखडा आहे तो आराखडा 2005 मध्ये राज्य सरकारने 2010 मध्ये आराखडा तयार केला आणि राज्य सरकारने तो 2010 मध्ये अस्तित्वात आणला. त्या अनुसरूनच 2019 व 2020 या शैक्षणिक वर्षापासून पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांची निर्मिती या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने किंवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे. हा अभ्यासक्रम आपल्यापुढे ठेवत असताना म्हणजेच इयत्ता 11वीच्या स्तरावर अर्थशास्त्र या विषयाची स्वतंत्र ओळख पाठ्यपुस्तकाद्वारे आपल्याला करण्यात आलेली आहे. या विषयाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न यामधून केलेला आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे व्यावहारिक जीवनाशी सांगड घालण्याचा प्रयत्न या अर्थशास्त्र या विषयामधून आपल्याला त्या ठिकाणी होत असल्याचा दिसून येतो. म्हणजेच दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या ज्या काही अर्थशास्त्राच्या संकल्पना आहेत, उदाहरणार्थ पैसा असेल, आर्थिक वृद्धी असेल, आर्थिक विकास असेल, आर्थिक सुधारणा असतील, आर्थिक नियोजन असेल, संख्याशास्त्र असेल इत्यादी बाबतची माहिती यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे मांडणी करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच किंवा भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असणाऱ्या ज्या विविध आव्हानांचा सारासार विचारसुद्धा या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांचा विचार करत असताना त्यामध्ये लोकसंख्या असेल, दारिद्र्य असेल, बेकारी असेल, काळा बाजार असेल, भ्रष्टाचार असेल, त्याचबरोबर पर्यावरणाची हानी यासारखे जे आव्हाने आहेत या आव्हानांबद्दलची माहितीसुद्धा या पाठ्यपुस्तकामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून याच अनुषंगाने इयत्ता 11वीच्या पुनर्रचित अर्थशास्त्र विषयाचे अध्ययन व अध्यापनाची सर्वसाधारण उद्दिष्ट ही ज्ञानरचनावादाचा वापर करून निश्चित केलेले आहे. म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये जो काही अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाचं जर उद्दिष्ट नेमकं कोणतं असेल तर ते म्हणजे ज्ञानरचनावाद हे महत्त्वाचं उद्दिष्ट असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतर मित्रांनो आपल्याला याच्यामध्येच अशा पद्धतीने सुद्धा सांगता येऊ शकतं की हा जो पुनर्रचित अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाची जी मांडणी या ठिकाणी केलेली आहे म्हणजेच 11वीसाठी जे अर्थशास्त्राचं पाठ्यपुस्तक या ठिकाणी जे तयार केलेलं आहे त्याची मांडणी करताना मूर्तकडून अमूर्ताकडे, ज्ञाताकडून अज्ञाताकडे, अंशातून पूर्णत्वाकडे या अध्यापन सूत्राचा वापर करून या ठिकाणी त्याची मांडणी केलेली असलेली आपल्याला दिसून येते. अर्थशास्त्र विषयाच्या पाठ्यक्रमात प्रथमच आशय दिलेला आहे. म्हणजेच आशयाबरोबरच विविध कृतींचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. याचाच अर्थ कृतीमधून आशय ज्ञान पूरक आणि अधिक ज्ञान प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की याच्यामध्ये ई लर्निंगचा सुद्धा समावेश केलेला आहे. तसेच कृतीयुक्त अध्ययन, गटातून अध्ययन, चर्चा, स्वयं अध्ययनास पुरेशी संधी मिळेल याचा विचारसुद्धा या पाठ्यपुस्तकामध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. अशा या पाठ्यपुस्तकाची मांडणी
अर्थशास्त्रीय भाषेतील कोण अर्थशास्त्रीय भाषेचा विचार करता अतिशय सोप्या व साध्या भाषाशैलीचा वापर करून या ठिकाणी केलेला आहे. अर्थशास्त्राच्या ज्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी त्यासाठी विविध चित्रकृती, आलेख, तक्ते इत्यादींचा सुद्धा वापर केलेला आहे. याचा आपल्याला अभ्यासासाठी निश्चितच उपयोग होईल. अर्थशास्त्र विषयातील अवघड संकल्पना किंवा शब्द पाठ्यपुस्तकाच्या शेवटी असणारं जे परिशिष्ट देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये ते नमूद केलेलं आहे आणि याचा नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्याचबरोबर आम्हाला एवढंच नव्हे तर आपण जेव्हा केव्हा स्पर्धा परीक्षेच्या साठी आपण प्रयत्न करणार आहोत त्यांच्यासाठी सुद्धा या पाठ्यपुस्तकाचे नक्कीच विद्यार्थी स्वागत करतील असा विश्वास आहे. अशा या अर्थशास्त्राचा विचार करत असताना हे जे अर्थशास्त्र आहे ते अर्थशास्त्र अतिशय सोप्या भाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 11वीसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजेच कृतीयुक्त सर्व जो काय या ठिकाणी मटेरियल दिलेलं आहे, जी काय अर्थशास्त्राची मांडणी केलेली आहे ती सर्व कृतीतून आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायची आहे. यावरून मित्रांनो आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय याचा विचार करत असताना आपल्याला असं सांगता येतं की अर्थ म्हणजे पैसा. म्हणजे ढोबळ मनाने जर आपण या ठिकाणी अर्थशास्त्राचा जर विचार करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं सांगता येतं की अर्थशास्त्र याची जर आपण फोड केली किंवा संधी केली म्हणजेच अर्थशास्त्राचे 2 भाग केले अर्थ आणि शास्त्र तर अर्थ म्हणजे ढोबळ मनाने विचार केला तर पैसा आणि शास्त्र म्हणजे तसा विचार केला तर आपण म्हणू शकतो की विज्ञान. पण मित्रांनो शास्त्र म्हणजे विज्ञान नाही तर शास्त्र म्हणजे एखाद्या विशिष्ट घटकाचा अत्यंत सूक्ष्म रीतीने कंसात सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने निरीक्षण करून त्याचा तंतोतंत अभ्यास करून विशिष्ट उद्दिष्ट साध्य केले जात असते त्यास अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. हे झालं अर्थशास्त्राच्याबद्दल. अर्थशास्त्राची ओळख झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हे जे अर्थशास्त्र आहे या अर्थशास्त्राच्या विविध शास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यापैकी महत्त्वाची म्हणजेच या अर्थशास्त्राचे जे जनक की उदाहरणार्थ ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलेलं आहे आणि या अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी हा ग्रंथ लिहित असताना म्हणजेच अर्थशास्त्रावरचा ग्रंथ अर्थशास्त्रावरील ग्रंथ राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहित असताना त्यामध्ये अर्थशास्त्राची अतिशय सोपी समजेल अशा पद्धतीची एक व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे आणि ती व्याख्या म्हणजे ज्या शास्त्रामध्ये संपत्तीचा अभ्यास केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. म्हणजेच आपली जी काही संपत्ती आहे या संपत्तीचा ज्याच्यामध्ये अभ्यास केला जात असतो त्याला अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर या व्याख्येवर सुद्धा काही अर्थशास्त्रज्ञांनी आक्षेप घेतलेला होता आणि म्हणून त्याच्यानंतर डॉक्टर मार्शल या अर्थशास्त्रज्ञाने अर्थशास्त्राची दुसरी एक व्याख्या त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती व्याख्या म्हणजे ज्या शास्त्रामध्ये मानवी कल्याणाचा अभ्यास केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. या व्याख्येवर सुद्धा अनेक अर्थशास्त्रज्ञांनी म्हणजेच नवसनातनपंथी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक रॉबिन्सन यांनी सर्वांना समजेल सर्वांना कळेल अशा अतिशय सोप्या भाषेमध्ये अर्थशास्त्राबद्दलची
व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या पुढीलप्रमाणे: अमर्याद मानवी गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मानवी वर्तनाच्या साहाय्याने जो मेळ घातला जातो किंवा अभ्यास केला जातो त्याला अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, आपल्याला अर्थशास्त्राची जी ओळख आहे, म्हणजे अर्थशास्त्राची जी मांडणी केलेली आहे, अर्थशास्त्राची मांडणी करताना नेमकं कोणतं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या अर्थशास्त्र विषयाची मांडणी केलेली आहे, याबाबतची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलेली आहे. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही अतिशय मनपूर्वक ऐकला याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.